तर मित्रांनो, ही आहे आपली आजची सवारी. तर मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अजून एक शिवजींचं टेम्पल पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर चला, व्हिडिओ एन्जॉय करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण करमाळा तालुक्यातील अंजनडोह या गावामध्ये आलेलो आहोत. तर हे गाव करमाळापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर गावामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला एक सुंदर असं महादेवाचं मंदिर दिसेल आणि हे मंदिर आज आपण प्रत्यक्ष जवळनं पाहणार आहोत. सध्या आपण मंदिराच्या पटांगणात उभे आहोत. इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असं एक नागाची मूर्ती आहे, नागदेवताची, आणि पुढे एक सुंदर असं शिवलिंगसुद्धा दिसतं. आणि याच्या पुढं जर पाहिलं तर मंदिराच्या समोर नंदी विराजमान आहे आणि ह्या मंदिराचं काळाच्या ओघामध्ये जीर्णोद्धार झालेलं आहे असं दिसून येतं. तर तुम्ही पाहू शकता. आता मूळ मंदिर आपण आतनं पाहूया. तर मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर बाजूला तुम्ही बघू शकता की एक चौक दगड आहे. तर त्याच्या व दोन्ही बाजूला लिहिलेला एक देवनागरी लिपीतील एक शिलालेख आहे. तर आपण प्रयत्न करूयात की याच्यावर काय लिहिलेलं आहे पाहण्याचा. तर आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करूयात, दर्शन पहिलं घेऊयात. तर हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तुम्ही वर पाहू शकता की सुंदर असं एक गणरायाची मूर्ती आहे. तर या गणरायाला वंदन करून आपण आतमध्ये आता प्रवेश करणार आहोत. तर आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आले आहोत. तर ह्या मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर ही स्तंभ पाहिलं तर स्तंभाची क्रम इथं तुम्हाला जर चुकलेलं दिसून येतं, कारण की इथंही काही स्तंभ आहेत. तर असा हा सभामंडप आहे आणि सभामंडपाच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला एक छोटीशी खोली आहे, ज्याला आपण ध्यानगृह म्हणू. म्हणजे एखादे तपस्वी लोक इथं ध्यान करण्यासाठी बसत वगैरे असावे. डाव्या बाजूला इथे एक शिवलिंग आहे आणि ह्या शिवलिंगाच्या अगदी समोर तुम्ही पाहू शकता एक छोटीशी खोली आहे. तर ही खोली त्या काळामध्ये ध्यान करण्यासाठी म्हणजे बसण्याची जागा आहे असं आपण म्हणू शकतो. इथं पाहू शकता तुम्ही, जरी बाहेरून जरी छोटी दिसत असली तरी आतमध्ये मोठ्या आकाराची खोली आहे. तर मित्रांनो, ध्यानगृह किती मोठं आहे तुम्ही पाहू शकता. वरच्या बाजूचा सिलिंगही पाहू शकता. मित्रांनो, इथे एक शिवलिंग आहे, पाहू शकता आपण. सभामंडपातून आपण ह्या अंतराळ भागामध्ये येत आहोत. तर अंतराळ भागामध्ये आल्यानंतर दोन देवकोष्टिका आहेत. एकामध्ये गणपती आहे आणि एका साईडला हनुमानाची मूर्ती आहे. आणि हे मंदिराच्या गर्भगृहाची मुख्य प्रवेशद्वार आहे. तुम्ही पाहू शकता इथं एक सुंदर असं गणपतीचं शिल्प आहे आणि या छोट्याशा प्रवेशद्वारातून आतमध्ये गर्भगृहात प्रवेश करता येतं आणि गर्भगृहामध्ये सुरेख असं शिवलिंग आहे. तर मित्रांनो, हे LED लाईट यूज करतोय म्हणून हे तुम्हाला जे आहेत लाईन्स दिसत आहेत सध्या. तर मी लाईटला थोडंसं खालच्या बाजूला धरलो आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. असा जो काही दगडाचे जोडले तर मित्रांनो, हे टेम्पल आहे आणि इकडे काही पायऱ्या दिसतील आपल्याला, पाहू शकता इथे. तर पायऱ्या उतरून जे आहे ओढ्याकडे जाण्याचा रस्ता आहे. तर इकडे एक विहीर पण होती, ती आता सध्या बुजली आहे असं म्हणत आहे या साईडला. तर हे पायऱ्या उतरून जे आहे इथं कम्प्लिटली ओढा असतो. तर आता या मंदिराचे पुजारींची आत्ताच आमची भेट झाली. तर तुम्ही या मंदिराबद्दल काय सांगाल? या मंदिराबद्दल सांगण्याबद्दल खूप काय आहे, पण कसं आहे, जे आमची पिढीने पिढी चालत आली 2-4 पिढ्या म्हणजे
सेवा करीत आलेली आमचे लोक. त्यांच्या मागं आम्ही बी सेवा करतोच आहे. म्हणजे एवढं म्हणजे आम्हाला बी अनुभव नाहीत, पण अनुभव चांगले घडतात. जागृत देवस्थान जागृत देवस्थान आहे. आणि तुम्ही पूजा रोज तुम्हीच करा? हा, रोज पूजा 2 टाइम सकाळ संध्याकाळ करायची. शंख वाजवायचा संध्याकाळी सकाळ, आणि आपल्या परत मार्गाला जागा लागायची. तर मित्रांनो, बाहेरून टेम्पल काही असं दिसतं. रंगरंगोटी केलेली आहे, नव्याने बांधलेलं आहे. आणि ह्या बाजूला जे आहे वडा असतं. तर पावसाळ्यात वगैरे काही आपल्याला पाणी वगैरे पाहायला मिळतं इथे. तर मित्रांनो, कसा वाटला हा टेम्पल कमेंट करून नक्कीच कळवा. तर मित्रांनो, आता आपण अंजनडोह गावामध्ये आलो आहोत. तर इथं आहे श्री क्षेत्र धर्मादेवी मंदिर. तर चला दर्शन घेऊयात. कुठली गाडी सविताचा फोन आला, ती बोलती वाढलीस, तू बोलती वाढलीस. तर मित्रांनो, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मी काय जात नाही. नाही.